आता चौथं वैशिष्ट्य आहे विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला विदेशी प्रत्यक्ष स्वरूपाची गुंतवणूक करणं असं म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता ही विदेशी गुंतवणुकीला भारतामध्ये प्रोत्साहन या 1991च्या औद्योगिक धोरणामुळं देण्यात आला, ज्यामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगामध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी या विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. म्हणजेच देशामध्ये विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे जे उद्योजक आहेत, कोणते, जे विदेशी बाहेरच्या राष्ट्रातील जे उद्योजक आहेत, ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना, या उद्योजकांना थेट भारतामध्ये येऊन ज्या काही तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा आहे, हे तंत्रज्ञानाचा वापर करून भारतामध्ये या आणि भारतामध्ये विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करा. यासाठी जो काही पैसा खर्च करावयाचा आहे, हा पैसा सुरुवातीच्या कालावधीमध्ये विदेशी कंपनी किंवा व्यक्तीचा असायचा, ज्याचं प्रमाण 51% होतं. 51% बाहेरच्या राष्ट्रातील कंपनी आणि उर्वरित 49% भारतातील कंपनी. असं दोघांच्या सहकार्याने देशामध्ये कोणत्याही वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी ही गुंतवणूक करण्याची परवानगी या 1991च्या धोरणापूर्वी होती. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये जसं आता हे हिरो होंडा, मारुती आणि सुझुकी या दोन वेगवेगळ्या कंपन्या, हिरो आणि होंडा या दोन वेगवेगळ्या कंपन्या. आता हिरो आणि होंडा या वेगळ्या झालेल्या आहेत, परंतु मारुती सुझुकी अजूनही दोन्हीही एक भारतातील आहे, एक बाहेरच्या राष्ट्रातील आहे. ज्या दोन्हीही कंपन्या एकत्र असूनच आजही फोर व्हीलर वस्तूची म्हणजेच कारची निर्मिती करण्यामध्ये दोन्ही कंपन्या अजून एकत्र काम करत आहेत. हे या फॉरेन किंवा विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातूनच सुरुवात केलेली आहे. आता ही मर्यादा जी आहे ही 74% वाढवण्यात आली आणि सध्याच्या कालावधीमध्ये ही मर्यादा जी आहे 100% आहे. कोणतीही बाहेरच्या राष्ट्रातील कंपनी भारतामध्ये येऊ शकते आणि हव्या त्या वस्तूची निर्मिती करू शकते. तंत्रज्ञान त्यांचं वापरलं जाईल, परंतु त्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी जो कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग मात्र भारतातला वापरला गेला पाहिजे. ज्याचा उदाहरण जर सांगायचं झालं तर आंध्र प्रदेशामध्ये MI या कंपनीची जी गुंतवणूक आहे ही 100% आहे. ही बाहेरची कंपनी आहे. MIचे फोन, MIचे TV किंवा इलेक्ट्रॉनिक इतर वस्तू ज्या आहेत त्या तयार केल्या जात आहेत. तंत्रज्ञान त्या कंपनीचं आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी त्या कंपनीची आहे आणि ती तयार करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ जे आहे ते भारतातलं आहे. अशा पद्धतीनं 100% गुंतवणुकीला प्रोत्साहन सध्याच्या कालावधीमध्ये दिलेलं आहे. हे सुद्धा या ठिकाणी या 1991च्या आर्थिक सुधारणा धोरणाचंच फलित म्हणता येईल. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. जे काही उद्दिष्ट ठरवलं जातं त्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक धोरणात्मक स्वरूपामध्ये बदल करण्यात आले, ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात करण्यात आली. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या राज्यांची मालकी होती, मक्तेदारी होती, ही मालकी मक्तेदारी संपुष्टात आणून पूर्णपणे खाजगी कंपनी किंवा खाजगी व्यक्तीला त्या कंपन्यामध्ये वाव देण्यात आला. जसं मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड असं करण्यात आलं. म्हणजे इथे सरकारची मालकी पूर्णपणे बाजूला होऊन तिथे खाजगी व्यक्तीची मक्तेदारी निर्माण झाली. सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे,
ज्या काही सार्वजनिक म्हणजेच सरकारी अधिकाराअंतर्गत किंवा सरकारची मालकी असणाऱ्या ज्या काही उद्योग व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा व्यवसाय आहेत, यामध्ये वाढ घडवून आणणे, सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भागभांडवल काढून घेणे, जे सरकारच्या मालकीचे उद्योग आहेत आणि हे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, ज्यातून कोणत्याही वस्तू आणि सेवांची निर्मिती होत नाही, ज्यातून सरकारला कोणताही फायदा होत नाहीत आणि त्यामध्ये सरकारचे जे काही पैसे गुंतलेले आहेत, हे गुंतवलेला पैसा काढून घेणे आणि इतर ठिकाणी नवीन एखादी वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय सुरू करणे, अशा प्रकारचे या 1991च्या आर्थिक धोरणामुळे बदल घडवून आणले गेले. साधारणपणे नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यात आलं. सार्वजनिक धोरणातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 18 वर आणण्यात आली होती, ती आता 3 वर आणली आहे, जी 4 वर केली होती. 18 वरून 4 वर केली गेली होती, आता ती 3 वर आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. आता संपूर्णपणे देशामध्ये चालणारी रेल्वे किंवा रेल्वेचा जो होणारा विकास आहे, हे सरकारच्याच मालकीचं क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्रच आहे. आणि त्याचबरोबर अणुऊर्जा जो आहे, हा सुद्धा सरकारच्या परवानगीशिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणू शकत नाही किंवा नियमाचं उल्लंघन करता येत नाही. म्हणजेच 3 वरून संख्या ही 2014 पासून नंतरच्या कालावधीमध्ये केवळ 2 क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे आजच्या कालावधीमध्ये आहेत, जे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे व्यापाराचे उदारीकरण. आयात आणि निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणं शिथिल करण्यात आली. म्हणजेच देशामधील विविध वस्तू आणि सेवांची बाहेरच्या राष्ट्रामध्ये विक्री करण्यासाठी, ज्याला आपण निर्यात म्हणतो, आणि बाहेरच्या राष्ट्रातून भारतामध्ये विकत जी घेतली जाणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत, ज्याला आपण आयात म्हणतो, या विक्री करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या नियम आणि अटींचं पालन करावं लागायचं, त्यासाठी परवानगी घ्याव्या लागायच्या, यामध्ये मोठ्या प्रमाणात आता शिथिलता करण्यात आलेली आहे. म्हणजेच कमी केलेली आहेत. ज्या 20-25 नियम व अटी असतील, तर त्यातल्या 10-15 वगळणे, केवळ 10च अटी व नियमाचं पालन करणे. जसं आपण शाळेमध्ये येत असताना नियम व अटीचं पालन करावं लागेल, तुम्हाला गणवेशातच यावं लागतं. त्याचबरोबर ID कार्ड कंपल्सरी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे, ID कार्ड शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. अशा अनेक ज्या 8-10 तुमच्यावर अटी लावल्या गेल्या होत्या, तर आता केवळ गणवेश आणि ID कार्ड या 2च अटी पूर्ण केल्यात तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल. अशा पद्धतीने एक उदाहरण सांगायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये जर व्यापार करायचा असेल, तर ही अनेक जाचक जे काही नियम अटी होते त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. अनेक कडक निर्बंध जे आहेत ते कमी करण्यात आले आणि सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांशी मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला आपण सेज म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला म्हणतो, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केलं. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक झोन ही संकल्पना समोर आणली, ज्याच्या माध्यमातून शेती क्षेत्र, त्याचबरोबर इतर ज्या काही वस्तू हव्या आहेत अशा वस्तूंची आयात करण्यासाठी पूर्णपणे अर्थव्यवस्था ही बंधनमुक्त करण्यात आली आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर विमा क्षेत्रातील सुधारणा हे सुद्धा या 1991चा महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल. देशामध्ये विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती.
हळूहळू नंतरच्या 1991चं धोरण स्वीकारल्याच्या नंतर या धोरणानुसार सुधारणा करण्यासाठी 1999मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला आणि या कायद्यानुसार खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आल्या. जसं आता आपण स्टार हेल्थ इन्शुरन्स, बाकी मॅक्स बुपा इन्शुरन्स, आता भारत सरकारची एकमेव भारतीय आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण LIC ही भारतीय मालकीची आहे आणि इतर ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत, विमा कंपन्या आहेत, या सगळ्या खाजगी स्वरूपाच्या आहेत. ज्यांना कोणाला देशामध्ये विमा कंपनी सुरू करायची आहे त्याला कधीही केव्हाही सुरू करता येतं. अशा प्रकारची मुक्तपणे परवानगी देण्यात आली आणि त्याचा परिणाम आज देशातील लाखो करोडो लोक घराचं इन्शुरन्स, स्वतःचं इन्शुरन्स, आरोग्याचं इन्शुरन्स, परिवाराच्या आरोग्याचं इन्शुरन्स, अशा आपापल्या मोटारसायकलीचं इन्शुरन्स, जागेचं इन्शुरन्स, अनेक मौल्यवान वस्तू आणि सेवांचं इन्शुरन्स, या वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिशाच्या माध्यमातून हे उपभोग घेत असताना आपण पाहतो आहोत. हे 1991च्या आर्थिक सुधारणा धोरणाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक सुधारणा धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. काही पूर्वीच्या कालावधीमध्ये काही मोजक्याच खाजगी बँका असतील किंवा सहकारी बँका असतील किंवा सार्वजनिक बँका असतील, या मोजक्याच बोटावर मोजण्या इतक्याच या वित्तीय व्यवसाय करणाऱ्या बँकांना परवानग्या होत्या. मात्र आजच्या कालावधीमध्ये जिथे वित्तीय उलाढाल म्हणजेच पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात ज्या खेड्यामध्ये गावामध्ये होते आहे, अशा खेडेगावापर्यंत बँका पोहोचलेल्या आहेत. अनेक बँका देशामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय करत असताना दिसून येत आहेत. जर आपण आसपासचा परिसर जर विचारात घेतला तर या पेण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गणपती कारखाने चालवले जातात आणि या गणपती व्यावसायिकांना जो कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे, हे कार्य करण्यासाठी अनेक प्रकारच्या खाजगी त्याचबरोबर सरकारी बँका या पेण शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत, ज्याच्या साहाय्याने पेण शहरामधील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणाची कर्जाची उपलब्धता होऊन भांडवल उभं करता येऊन व्यवसाय चालवणे आणि जगामध्ये संपूर्ण प्रसिद्ध पेणमधील ज्या गणपती मूर्त्या आहेत यांची निर्यात करणे, या गणपती मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात देशात विदेशात विक्री करणे हे सहज शक्य होतं. हे सुद्धा या 1991चं आर्थिक सुधारणा धोरणाचं फलित किंवा चांगलं वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण जर खेड्यापाड्यापर्यंत या वित्तीय संस्था पोहोचल्या नसत्या तर लोकांकडील पैसा या बँकामध्ये आला नसता आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचं नियोजन आणि नियंत्रण आहे, हे नियंत्रणही करता आलं नसतं. कारण पैसा आला तो हा पैसा फिरता असला पाहिजे. एकाचं उत्पन्न हा दुसऱ्याचा खर्च बनत गेला पाहिजे, तरच या चलनाला महत्त्व आहे. नाहीतर आला पैसा केला गोळा, आला पैसा केला गोळा. नोटबंदीच्या कालावधीमध्ये आपण कुठून पैसे फोडून काढले गेले, न बाथरूम म्हणलं गेलं, छत म्हणलं गेलं, जिने म्हणले नाही, पायऱ्या म्हणल्या नाही, इथून तिथून पैसे काढले गेले जे साठवून ठेवले गेले होते. अशी साठवणूक होऊन श्रीमंतच राहिला असता आणि गरीबच होत गेला असता. यावर मात म्हणून ही नोटबंदी करण्यात आली, ज्याचा परिणाम आज आपण चांगला होत असताना पाहतो आहोत. आणि म्हणून देशामधील जे ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत, या लोकांना
बँकाचं महत्त्व पटवून दिलं गेलं. त्यांच्याकडे घरी ठेवला जाणारा पैसा तो बँकेत आला, बँकेतून कर्जाच्या माध्यमातून लोकांकडे गेला. लोक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या पैशाचा उपयोग करून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची निर्मिती करून अनेक प्रकारच्या सोयीसुविधा स्वतः निर्माण करू लागले आणि त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध होऊ लागला. हा या वित्तीय संस्थेचं फलित म्हणता येईल आणि त्यामुळं 1991मध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे कमी 1991पासून बेरोजगारीचं प्रमाण कमी होत असताना आपण पाहत आहोत. अशा पद्धतीने या विविध वस्तू आणि सेवांचं निर्माण करण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणण्यासाठी हा 1991चा आर्थिक सुधारणा धोरण महत्त्वपूर्ण आहे असं म्हणता येईल. आणि त्याची जी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातील जो बदल झालेला आहे, जो बदल आपण वैशिष्ट्याच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर ही सर्व क्षेत्रामध्ये झालेला बदल हे सुद्धा 1991चे वेगवेगळ्या क्षेत्रातील होणारे बदल, वेगवेगळा जो अनुभव आहे हा अनुभव आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणता येईल. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण जे नवीन आर्थिक सुधारणा धोरणाचे घटक आहेत या घटकाबाबत चर्चा करू, ज्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ज्यालाच आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन ज्याला म्हणता येईल, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याचं आपण विवेचन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.